दादा यांना तर आम्ही दर दिवाळीच्या या ठिकाणी त्यांच्या बंगल्यावर जाऊन आम्ही वाजता 2 ते 3 दिवस असून त्यांच्यासाठी हा कार्यक्रम त्यांना करतो. फ्रेंड्स, मी आज आली आहे सोलापूरच्या पेंटर चौकात. मटण आपल्या सर्वांना खूपच खायला आवडतं, तर या पेंटर चौकात चकोले मटण भाजनालय अगदी सुप्रसिद्ध आहे सोलापूरच्या स्पेशल शीख कबाबसाठी. तब्बल 100 वर्ष जुनं चकोले मटण भाजनालय सुप्रसिद्ध. मी आली आहे मंगळवार बाजारामध्ये फिश घेण्यासाठी, कारण चकोले मटण भाजनालयामध्ये मटण, चिकन आणि फिश या तिन्हीचे शीख कबाब अत्यंत उत्तम बनवले जाते. तर मी आज सुरमई फिश घेतली, याचे शीख कबाब आपण करणार आहे. फिश झाली आहे कट करून, आता आपण जाणार आहे मटण आणि चिकन घ्यायला. चकोले मटण भाजनालयाच्या आसपास बरीच चिकन आणि मटणची दुकान आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही चिकन मटण घेऊ शकता. मी मटण तयार करून घेतलेलं आहे स्पेशल शीख बनवण्यासाठी. चकोले मटण भाजनालयात मी चिकन, मटण आणि फिश या तिन्ही गोष्टी शीख कढाई कबाब बनवण्यासाठी स्पेशली आणलेले आहेत. तर बघूयात आपण रेसिपी. ओके, आणि गरम मसाला, मसाला, मिरची, अद्रक लसूणची पेस्ट आणि गरम मसाला आणि तेल, ह्या सर्व गोष्टी मिक्स केल्या जातात आणि हे मिक्सिंग करावं लागतं. ओके, हे सर्व घरगुती पद्धतीने बनवलं जातं. नॅचरल पद्धतीने आपण काय याच्यामध्ये बाहेरचे मसाले अवॉइड करत नाही. ओके, तुम्ही सर्व गोष्टी घरात स्वतः तयार करतो. ओके, तर तो मसाला पूर्ण चोळला जातो मटणला. मसाला कमीत कमी 5 मिनिट चोळावा लागेल. ओके, मॅरिनेट केलेलं मटण जे आहे ते या कढईला लावलं जातं आणि त्यानंतर हे कोळशावर प्रॉपरली 20 मिनिटं भाजलं जातं. त्यानंतर आपली सोलापूरची स्पेशल शीख मटण तयार होतं. शीख कढई बनवण्याची प्रोसिजर बघूनच तोंडाला पाणी सुटलंय ना. तर ही प्रक्रिया पूर्ण जाणून घेण्यासाठी, याची चव कशी आहे हे बघण्यासाठी, कितीला मिळतं, या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक तर द्यायलाच हवा ना. चला तर संपूर्ण व्हिडिओ पाहू आणि रविवारचं मस्त नॉनव्हेज जेवणावर ताव मारूयात. चकोले माझं नाव आहे. हे आमचं 1965 पासून पेंटर चौकात या जाग्यामध्ये वास्तव्यास आहे. आता हे आमचं 3rd जनरेशन आहे. आमचे आजोबांनी केलेत, आजोबा नरसिंग पिराजी चकोले केलेत, नंतर आमचे वडील काशीनाथ नरसिंग चकोले केलेत, आता मी 3rd जनरेशन नरसिंग काशीनाथ चकोले. असं 3 पिढ्यापासून आमचा पारंपरिक हा धंदा चालत आलेला आहे आणि एकाच ठिकाणी आहे. पेंटर चौकामध्ये या ठिकाणी आहे. 1965 पासून चालू आहे. दररोज आमचं मिनिमम 20 ते 25 केजी भाजलं जातं इकडं. आणि इथं सगळ्या बाहेरचे पुणे, मुंबई, कोल्हापूर, लातूर, हैदराबाद, आंध्र, कर्नाटकचे या साईडचे कस्टमर्स आमच्याकडे येतील. परगाव सोडून देखील लोक नेते तसंच सिनेसृष्टीतील लोकांनी देखील तुमचं चकोलेचं स्पेशल मटण जे आहे मागवलंय, खाल्लंय असं ऐकण्यात आलंय. त्याबद्दल मला सांगाल का? आमच्या वडिलांच्या हातनं राजीव गांधी यांना खाऊ घातले झालेत. आमच्या हातनं सोनिया गांधी इथनं लोकसभेच्या इलेक्शनच्या टायमाला माननीय खासदार आमचे सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारात आले तेव्हा सोनिया गांधीला आम्ही खाऊ घातलं होतं. तेव्हा हॅलो सोलापूरमध्ये त्यांनी तारीफ पण केली होती आम्हाला. मग नंतर आता तुमचे अजित पवार दादा यांना तर आम्ही दर
दिवाळीच्या या ठिकाणी त्यांच्या बंगल्यावर जाऊन आम्ही वाजता 2 ते 3 दिवस असून त्यांच्यासाठी हा कार्यक्रम त्यांना करतो. लावून मॅरिनेशन करून या ठिकाणी चिकन, मटन, चिकन आणि फिश या तिन्ही शीख कबाब जे आहेत ते भाजण्यासाठी रेडी झालेले आहेत. याला कमीत कमी 20 मिनिटं लागतात आणि हे जे आहे आपण पाहू शकतो की पूर्णपणे कोळशावर भाजलं जातं. या ठिकाणी मटन आणि चिकनची जी ग्रेव्ही आहे आपण पाहू शकतो, ही आहे चिकनची ग्रेव्ही. चिकन मटनची कढाई जी आहे चुलीवर बनवली जाते, अगदी झणझणीत, पण त्यामध्ये वापरला जातो मसाला घरगुती पद्धतीचा. त्यामुळे तुम्हाला ॲसिडिटीचा अगदी प्रॉब्लेम होणारच नाही. तर ताव मारायला रेडी राहा. आता आपण जशी जर्मनची भांडी वापरत होती तीच पद्धत या ठिकाणी आहे. जर्मनची भांडी आपण पाहू शकतो. तर या जर्मनच्या भांड्यातच चिकन आणि मटन जे आहे शिजवलं जातं, कारण ते खूप लवकर तयार होतं आणि त्याच्यातली जी चव आहे ती अत्यंत चविष्ट असते. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता त्यांनी स्पेशल चूल केले की ज्यामध्ये फक्त कोळसा घातला जातो आणि कोळशावर तुमचं सर्व जेवण जे आहे तयार होतं. जसे सोलापूरचे चादर घेण्यासाठी लोक परगावून येतात, तसेच सोलापूरचं स्पेशल शीख कबाब खाण्यासाठी लोक हे चकोले मटण भाजण्याला नक्की भेट देतात. गरमागरम शीख बघून मस्त वाटतंय ना राव. तर तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत पार्टी करायची असेल किंवा फॅमिलीसोबत विकेंडचा जेवणाचा आनंद घ्यायचा असेल तर नॉनव्हेज लवर्ससाठी शीख कबाब म्हणजे अगदी पर्वणीच आहे. कमी दरामध्ये मनसोक्त जेवण बनवून मिळतंय तुम्हाला. तर तुमच्या शहरामध्ये असे कोणतं ठिकाण आहे जिथे 100 वर्ष जुनी अशी खानावळ आहे आणि अगदी प्रत्येकाला आवडेल असं जेवण जर तिथं मिळत असेल तर मला ते सांगायला विसरू नका. चिकन मटन फिश शीख कबाब झाल्यानंतर त्यावर गरमागरम बटर ओतलं जातं, त्यामुळे त्याची चव जी आहे आणखीनच वाढते. तब्बल 20 ते 25 मिनिटाचा कालावधी लागला हे सर्व पदार्थ बनवताना. तर या ठिकाणी रेडी आहे स्पेशल चिकन कढाई, त्यानंतर आहे फिश शीख कबाब, त्यानंतर चिकन शीख कबाब, मटन शीख कबाब, ही यांची स्पेशल पपईची चटणी, त्यानंतर भाकरी जी आहे यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन्स मिळतील. रेग्युलर भाकरी जी आहे नरम आणि ही दुसरी सोलापूरची स्पेशल कडक भाकरी. तुम्हाला जशी भाकरी हवी आहे तुमच्या चॉईसनुसार 10 रुपयामध्ये तुम्ही कडक भाकरी किंवा रेग्युलर भाकरी या ठिकाणी घेऊ शकता. आणि ह्या सर्व पदार्थ तुम्ही पार्सल देखील घेऊ शकता. तर तुम्ही ॲम्बियन्स इथे बघाल तर ॲज पर ॲम्बियन्स इथे काहीही नाहीये, तर पार्सलचा प्रेफरन्स लोकांनी जास्त ठेवलेला आहे. तर त्यानुसारच तुम्ही इथे येऊन पण जेवू शकता किंवा तुमच्या घरी देखील पार्सल घेऊन जाऊ शकता. शीख कढाईमध्ये तिन्ही ऑप्शन्स आहेत, मटन, चिकन आणि फिश. हे आपण तिन्ही ट्राय करणार आहे. हे आहे चिकन, हे टोटली कोळशावर भाजले गेल्यामुळे याची जी टेस्ट आहे खूपच भारी लागणार आहे. गरमागरम आहे अगदी, लिटरली खूप भारी वाला फिलिंग येते. गावाकडे आपण काहीतरी चिकन मटन कोळशावर चुलीवर जसं करतो तशी टेस्ट आहे याची. ही आहे सुरमई फिश, आपण मंगळवार बाजारामधून खरेदी केलेली, अगदी स्मूथली बेक झालेली आहे, आपण पाहू शकतो. पारंपरिक पद्धतीचं घरगुती चवीचं छानचं जेवण करायचं ना तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही केजी मध्ये चिकन, मटन, फिश या तिन्ही गोष्टी ऑर्डर करू शकता आणि अगदी रिझनेबल रेट म्हणजे पर केजी 240 रुपयामध्ये हे तुम्हाला बनवून देतात. हे आहे मटन शीख कबाब. शीख कढाई खायची जी मजा असते ना, ही कडक भाकरी घेऊन प्रॉपर असं याला चुरायचं आणि त्यानंतर कढाईचा जो रस्सा आहे याला कढाई म्हटली जाते या रश्याला. तर हा जो रस्सा आहे तो मस्तपैकी याच्यावर छानपैकी घ्यायचा आणि तुम्हाला जशी चव हवी आहे त्यांना तसं सांगू शकता की तिखट हवंय, साधं हवंय, माइल्ड टेस्ट हवी आहे.
त्यानुसार तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता तुमच्या चवीनुसार टेस्ट। तर या ठिकाणी आपण पाहू शकता गरमागरम रस्सा जो आहे चिकनचा या ठिकाणी आलेला आहे, भाकरी भिजलेली आहे, त्याबरोबरच हा कांदा लिंबू छानपैकी आपण पिळणार आहोत आणि ट्राय करणारे चकोले मटन भाजनालय यांचं स्पेशल शीख कढाई। लई भारी सोलापुरी शीख कढाई, तुम्ही देखील नक्की ट्राय करा। शीख कढी अगदी भन्नाट झालेली आहे, तुम्हाला तुमच्या टेस्टनुसार तिखट माइल्ड किंवा असं नॉर्मल मीडियम रेंजमध्ये देखील तिखट करू शकता। भाकरी सोबत चुरून खायला अगदी भारीवाला फिलिंग येतं, त्याबरोबरच तुम्ही आपल्या रेग्युलर भाकरी सोबत चपाती सोबत देखील खाऊ शकता। तर घरगुती मंडळींनी खास या ठिकाणी येऊन पार्सल घेऊन जावं, एक दिवस जेवण बनवायला देखील सुट्टी द्यावी आणि हे शीख कढाई जे आहे ते नक्की ट्राय करावे। मटन चिकनवर मस्तपैकी ताव मारून माझा झालेला आहे, खूप भारीवाला एकदम बढिया जेवण झालं माझं। तुम्ही देखील एकदा घरच्या जेवणाला सुट्टी देऊन मस्तपैकी या ठिकाणी येऊन चिकन मटन केजीच्या प्रमाणे फक्त 240 रुपयांनी करून घेऊ शकता आणि भाकरी फक्त 10 रुपयामध्ये या ठिकाणी मिळते। तर घरच्या जेवणाला सुट्टी द्या आणि घरासारखं जेवण चकोले मटन भाजनालयामध्ये घेऊन जा। तर ते इथलं लोकेशन जे आहे पेंटर चौक सोलापूर या ठिकाणी आहे, ज्याचे सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देईल। चकोले मटन भाजनालयाचं हे स्पेशल जेवणाचं व्हिडिओ तुम्हाला कसे वाटलं हे मला नक्की सांगा। तुम्ही ट्राय केले का नाही इथलं जेवण हे देखील सांगायला विसरू नका। कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कमेंट करा की इथलं जेवण जर तुम्ही केलं असेल तर तुम्हाला ते कसं वाटलं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर तुम्हाला माहिती आहे माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, अशाच छान छान व्हिडिओज मी स्पेशली तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये। तर पुढचा व्हिडिओ कशाबद्दल हवा आहे हे सांगणार आहात तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये। बाय बाय।